हॅलो फ्रेंड्स, आमवात किंवा गाऊट यामध्ये रक्तातील युरिक ॲसिड या क्षाराचे प्रमाण वाढल्यामुळे जास्त झाल्यामुळे हे जे युरिक ॲसिडचे क्षार आहेत हे सांध्यामध्ये जमा होतात. स्पेशली जे छोटे सांधे आहेत, जसं की हाताच्या बोटांचे सांधे, पायाच्या बोटांचे सांधे, जे अंगठ्याची सांधे आहेत, जे पायाच्या अंगठ्याची जी सांधे आहेत यामध्ये जमा होतात. त्यामुळे हे सांधे सुजतात. हे युरिक ॲसिड क्रिस्टल्स या सांध्यामध्ये जमा झाल्यामुळे हे सांधे सुजतात, दुखतात, यामध्ये प्रचंड वेदना होतात. हे जे स्वेलिंग आहे, पेन आहे, त्यामुळे जे डेली ॲक्टिव्हिटीज आहे, तुमचे जे काम आहे यामध्ये पेशंटला प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात. त्यामुळे बरेचसे पेशंट जे आहेत यासाठी पेन किलरचे इंजेक्शन्स, पेन किलरच्या गोळ्या घेतात, मेडिसिन्स, वेदनाशामक मेडिसिन्स घेतात, जेणेकरून तात्पुरत्या स्वरूपात त्यांना आराम होतो. तर यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आपण याचे प्रॉपर डायग्नोसिस करणे महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये सिरम युरिक ॲसिड लेवल टेस्ट करणे आणि त्यानुसार नेक्स्ट जे ट्रीटमेंट आहे ते आपल्याला डिसाईड करायचे असते. यामध्ये काही जे पदार्थ आहेत किंवा जे वातळ पदार्थ आहेत हे टाळल्याने चांगला फायदा बघण्यास भेटतो. तसेच यासाठी जे काही युजफुल होमिओपॅथिक मेडिसिन आहेत त्यामध्ये चिकम, रुटा, लिडमपाल, ब्रायोनिया, रस्टॉक, आर्निका, केलकिरिया ग्रुप, आर्टिका युरेन्स ही जी मेडिसिन्स आहे ती पेशंटच्या सिम्पटम्सनुसार आपणास